नमस्कार, मी धनु परदेशी. चला तर आज आपण बघूया ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. तर ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे बहुधा मुलांच्या पेपरच्या टायमाला लक्षात राहत नाही. तर हे लक्षात राहण्यासाठी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम झाले, इंटरव्ह्यू झाले, त्या ठिकाणी हे लक्षात ठेवण्यासाठी मी एक सोपी ट्रिक सांगतो आहे, तिथून बघा. तर बघा, समजा मी M10 घेतला. M10 तर M10चा M म्हणजे मिक्स अँड 10 म्हणजे 28 डेजमध्ये त्याची कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ती असते न्यूटन पर mm मध्ये. चला तर बघा M10. आता M10मध्ये जर मी माझी ट्रिक सांगतो सोपी. काय करायचं, 30ला हा 10 आहे ना, याने डिवाइड करायचं. तर याने डिवाइड केला तर किती आन्सर येईल? 10 1 10, 10 3 30, म्हणजे 3 आन्सर आला. तर आता बघा, तर इनिशियल जो आहे हा नेहमी 1 असतो, तो म्हणजे सिमेंटचा. S2 हा 3 आहे, हा जो आला तो. आणि म्हणजेच काय, सँड असते. याच्या डबल ते असते तुमचे ॲग्रिगेट, मीन्स कोर्स ॲग्रिगेट. लाईक 6 3 2 6 हे आहे कोर्स ॲग्रिगेट. सिमिलर आता तुम्ही बघा, मी तुम्हाला M25चं फाइंड आउट करून दाखवतो. चला तर बघा, मग M25 ग्रेड बघा. 25 30 डिवाइड बाय 25 25 1 25. आता याच्याने याला काय भाग जात नाही, तिथे उरता 5 ला 0. तर मग हा येतो 1.2. पण हा 5च्या खाली म्हणजे तो आपण 1 कन्सिडर करतो. नाही तर मग ते असं आलं असतं 1 2 2 2 4. पण ते आपण 1 कन्सिडर करू, मग ते आन्सर येईल आपलं 1:2 1 आणि 1च्या डबल 2, लाईक दिस. सिमिलरली तुम्ही यासारखे समजा M20 झाला, M50 झाला, हे ग्रेड काढू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. पण इथून M30च्या पुढे हे मिक्स डिझाईन आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. त्या थ्रू हे प्रोपोर्शन कॅल्क्युलेट होतं. सो त्यासाठी ही ट्रिक ॲप्लिकेबल नाही आहे. तर मग यासाठी आपण मिक्स प्रोपोर्शन डिझाईन करत असतो. ओके, धन्यवाद.